ते महायुतीमध्ये आलेले पाहायला मिळत आहेत. कसं बघताय यांच्याकडे? अजित रावराणे जे नगरसेवक आहेत ते अतिशय मुंबईचा परिचय असलेले नगरसेवक आहेत. ते नक्कीच शरद पवार साहेबांबरोबरचेच आहेत. परंतु मुंबईमध्ये विकास कोण करू शकतो हा त्यांनी विचार केला आणि मग त्यांनी महायुतीमध्ये यायचा निर्णय घेतला. नाशिकमध्ये मनसेची खेळी पाहायला मिळते. महापालिकेत ठाकरेंसोबत युती होती, तर सत्तेत शिंदेसोबत युती करण्यात आलेली आहे आणि उरला सुरलेला एक नगरसेवक देखील शिवसेनेत तुमच्या शिवसेनेसोबत आलेला आहे. भाजप शिवसेनेची तिथे युती झालेली आहे. मनसे आमच्या बरोबर आलं ना. हा, आधी पहिली गोष्ट माझी आपल्याला विनंती आहे, जी मी अनेक वेळा केलेली आहे, की वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे देणारी आमची शिवसेना आहे. त्याचं धनुष्यबाण ही निशाणी आहे. त्याच्यामुळं शिंदे सेना हे जे काही आमचे विरोधक म्हणतात तेच तुमच्या शब्द अंगवळणी पडलेला आहे. तो जरा तुम्ही बदलावा ही माझी विनंती. आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत. शिवसेना एकनाथ शिंदे साहेब पुढे येऊन जात आहेत आणि शिवसेनेबरोबर जर मनसे अलायन्समध्ये नाशिकमध्ये आली असेल, कल्याण डोंबिवलीमध्ये आली असेल, तर महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी अजून यावी ही आमची इच्छा आहे. आपण आता रोहितजींकडे काय त्या अपघाताबाबत जे आहे हे मला खरोखरच कल्पना नाही. पण मी एक कार्यकर्ता म्हणून सांगतो आणि गेली 25-26 वर्ष मी देखील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आहे. पण एखाद्या अपघाताचं ज्या पद्धतीनं राजकारण किंवा त्याच्यावर टीका टिप्पणी किंवा त्याच्यावर जे काय बोललं जातंय याच्या वेदना त्या पवार कुटुंबियांना किती होत असतील याचं प्रत्येकानं भान ठेवलं पाहिजे. आणि म्हणूनच जी जनतेच्या मनामध्ये मगाशी प्रश्नाचं उत्तर देताना मी सांगितलं की जी शंका आहे ती हे कोण करून घेतंय का, आणि हे माझी शंका नाही किंवा प्रताप सरनाईकांची शंका नाही, हे जनतेच्या मनातनं जे काय आम्ही सोशल मीडियावर बघतो, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये बघतो, ते तुमच्याशी मी शेअर करतो. पालकमंत्री आहे, मग काय चुकीचं बोलले ते? त्यांचं वय 68 आहे. ते माझ्यापेक्षा 19 वर्षांना मोठे आहेत. त्याच्यामुळे ते माझे पालक आहेत, मी त्यांचा बालक आहे. जसा विक्रांत आहे तसं मी आहे असं ते म्हणाले. तुम्ही चांगला अर्थ घ्या, तुम्ही प्रत्येक गोष्टीचा वाईट अर्थ घेऊ नका. भास्कर जाधवांची राजकीय कारकीर्द ही माझ्यापेक्षा 19 वर्षांना पुढे आहे. त्याच्यामुळे ते काय माझ्या स्पर्धेमध्ये नाहीत, मी त्यांच्या स्पर्धेमध्ये नाही. आणि प्रचारामध्ये जर बोलले असतील मला बालक, तर मला दुःख करून घ्यायचं काय कारण आहे? म्हणजे मी आहे त्याच्यापेक्षा अजून तरुण आहे असं त्यांनी म्हटलं, त्याला धन्यवाद. आणि ते पालक आहेत, त्यांचं वय 68 आहे. त्याच्यामुळे शेवटी मी त्यांना वडीलधारी म्हणून मानतो. आणि त्यांनी मला जर बालक म्हटलं असेल तर मी आहे त्याच्यापेक्षा तरुण आहे हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. तर मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी उद्धव ठाकरे यांनी उमेदवार देणार आहेत, पण संख्याबळ नसताना ठाकरेंचा महापौर दावा चालू आहे. यापुढे कसं पाहता तुम्ही? नाही, आता संख्याबळ नसताना महापौर पदाचा उमेदवार उभा करणं ही किती राजकीय परिपक्वता आहे मला माहीत नाही. संख्याबळ नाही, आपण 65 वर आहोत. राजसाहेब ठाकरेंचे 6 आहेत. आता त्या 6चं मला अजून माहीत नाही, पण 71 आणि 118, 119, 120 जवळजवळ 40-45चा फरक आहे. तरीसुद्धा आम्ही उभा करणार. त्याच्यामध्ये राजकीय परिपक्वता आहे की अपरिपक्वता आहे हे आता मुंबईकर ठरवणार आहेत. सर, अमोल कोल्हेंचा एक व्हिडिओ चर्चेत आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे उमेदवार हे उपमुख्यमंत्री अजितदादांनी निश्चित केले असून राष्ट्रवादीला मतं हीच खरी अजितदादांना श्रद्धांजली ठरेल असं म्हणजे घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन त्यांनी शिरूरमध्ये केलेलं आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या नाही, ही आपल्याला वस्तुस्थिती नाकारता येणार नाही ना, की अजितदादा हयात असतानाच ही तिकीटं फायनल झालेली आहेत आणि त्यांच्या पश्चात त्यांच्यासाठी मत मागणं म्हणजे आपल्या नेत्याला आदरांजली आहे असं जर त्यांनी सांगितलं असेल तर आक्षेप घेण्यासारखं काय? शेवटी मतदार ठरवणार आहेत कोणाला मतदान करायचं. पण कसं होतं वारंवार मगाशी आपण शरद पवारांच्या प्रश्नाबद्दल देखील बोललो, रोहित पवार यांच्याबद्दल देखील बोललात आणि रामदास कदम यांच्याबद्दल देखील हे स्टेटमेंट दिलं. पण हे कितपत योग्य आहे की तुमच्याच पक्षातले नेते जे आहेत, अगदी सत्तेतले देखील पक्ष म्हणजे अमोल मिटकर देखील आहेत किंवा शिवसेनेतले देखील अनेक नेते, राजकीय नेते त्याबाबत सातत्यानं शंका उपस्थित, हे कितपत योग्य? त्याला काय टीका केली जाते? राजकारणामध्ये 2 महत्वाचे भाग आहेत. एक पक्षाचं मत आणि एक वैयक्तिक मत. पक्षाचं मत हे पक्षाचे सर्वोच्च नेते मांडू शकतात. आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब जे मत मांडतील हे पक्षाचं मत आहे. मी देखील बोलताना रेकॉर्डवर असं सांगितलेलं आहे की मला जनतेचे सोशल मीडियामधले मेसेज बघून मला काय वाटतं, माझं ते वैयक्तिक मत आहे, ते पक्षाचं मत नाही. तसं बाकीच्यांचं देखील पक्षाचं मत असू शकत नाही, वैयक्तिक मत असू शकतं. पण साधारणपणे तुम्हाला वाटत नाही की हे नेते काम चांगल्या म्हणजे मोठ्या पदावरती राहिलेले आहेत ते आता देखील काम करतात
आणि त्यांच्या विधानांनी अशा पद्धतीनं राज्यातलं राजकारण किंवा तुम्ही म्हणता असं की अपघाताबाबतच्या शंका ह्या अधिक त्याला बळकटी मिळते असं म्हणजे जबाबदार नेते नाही नाही, त्याच्यामध्ये पण दोन भाग आहेत. अपघाताबाबतची शंका ही माननीय शरद पवार साहेबांनी त्याच दिवशी दूर केली की हा अपघात होत आहे. शरद पवार साहेबांनी स्वतः सांगितलं. अपघातानंतर जे राजकारण घडतंय त्याच्यावर मंडळी बोलत आहेत. अपघाताबद्दल दादांच्या किंवा दादांच्या व्यक्तिमत्वाबद्दल, दादांच्या कर्तृत्वाबद्दल, दादांच्या कार्यप्रणालीबद्दल कोणी बोललेलं देखील नाही आणि कोण बोलू देखील शकत नाही. ज्या पद्धतीनं आपापसातले स्टेटमेंट चालू आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा शरद पवार साहेब जरी बोलले नसले तरी तिकडनं असेल, याच्यामध्ये जनतेच्या मनामध्ये जो संभ्रम मी म्हणतो तो संभ्रम आहे. अजितदादांच्या अपघाताच्या बाबतीमध्ये कुणी राजकारण केलेलं नाही, कोण राजकारण करणार देखील नाही आणि असं राजकारण जर कोण करत असतील तर राजकीय दुर्दैव आहे. तुम्हाला असं नाही वाटत की नेत्यांनी म्हणजे त्यांच्याकडे बघून अनेक गोष्टी ठरत असतात, त्यांच्या स्टेटमेंट ते अनेक गोष्टी पुढे जात असतात. म्हणजे नेते किंवा जे समाज आपण म्हणून सेलिब्रिटी पासून योग्य व्यक्ती, तर त्या व्यक्तींनी कोणत्याही बाबत स्टेटमेंट करताना त्याच्यावर खबरदारी घेणं हे गरजेचं आहे. भान राखलं गेलं पाहिजे. नाही, मला असं वाटतं की ते भान ठेवायचं की नाही हे प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. आता बघा, माझी पत्रकार परिषद सुरू असताना मी तुम्हाला पहिलं काय सांगितलं, मी बाबा प्रचार संपल्यामुळं अशा पेहरावामध्ये आहे, माझी चालेल का मुलाखत? तुम्ही मला येस म्हणून सांगितल्यानंतर मी आज जनतेच्या समोर जातोय. तसं प्रत्येकानं मी काय करतोय काय नाही करतोय याचा वैयक्तिक विचार केला तर योग्य आहे ना. मी काय एवढ्या सगळ्या नेत्यांबद्दल मोठ्यांबद्दल बोलणं एवढा नक्कीच मोठं नाही. प्रत्येकानं प्रत्येकाचा वैयक्तिक विचार करून बोललं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. अर्थात आतापर्यंत विरोधातले टीका करत होते, पण आता माहिती पक्षातलेच नेते रामदास कदम यांनी टीका केलेली आहे. म्हणजे अगदी त्यांनी सुनील तटकरेंना लक्ष करत म्हटलेलं आहे की सुनील तटकरे विश्वासघातकी आहेत किंवा जर 10 दिवस थांबले असते तर काही फरक पडला नसता का, किंवा अगदी शरद पवार पक्षात ताबा घेतील या भीतीने या सर्व घडामोडी केल्या असं म्हणत त्यांनी थेट सुनील तटकरेंना लक्ष केलं. याचं उत्तर मी 2 दिवसापूर्वीच दिलेलं आहे की सुनेत्रा वहिनी राज्याच्या उपमुख्यमंत्री झाल्या याचं 100% समाधान आम्हाला सगळ्यांना आहे आणि माननीय अजितदादांचा वारसा त्या पुढे घेऊन जातील याच्याबद्दल देखील आत्मविश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. कारण मी स्वतः अजितदादांबरोबर 20 वर्ष काम केले. त्याच्यामुळे राजकारणातला म्हणण्यापेक्षा समाजकारणातला सुनेत्रा वहिनींचा आवाका मला माहिती आहे. ते चांगल्या पद्धतीनं उपमुख्यमंत्रीपद चालवू शकतात आणि अजितदादांचा वारसा पुढे नेऊ शकतात. मी 2 दिवसापूर्वी पण हे सांगितलं होतं की जनतेच्या मनामध्ये काय, महाराष्ट्राच्या लोकांच्या मनामध्ये काय, ती भूमिका मी स्पष्ट पद्धतीनं मांडली होती. कोणी काय भूमिका मांडली हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. अनेक वर्तमानपत्रातनं हे अग्रलेख देखील आलेले होते की सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्री होणं याच्यामध्ये कोणाला वाईट वाटलं अशातला अजिबात भाग नाही. पण इतक्या लवकर का झालं, हे करायला लावलं का किंवा कोणी करून घेतंय का, अशा पद्धतीच्या शंका आम्ही काढत नाही आहोत. तुम्ही जर सोशल मीडियावर गेला किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाची बातमी बघत असताना खाली येणाऱ्या जर तुम्ही कमेंट्स बघितल्या तर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या लोकांच्या मनातल्या शंका आहेत. त्याच्यावर बाकी कुणी काय म्हटलं याच्यावर मला बोलण्याचा अधिकार नाही. परंतु सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या याचं मनापासून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाधान आहे, कारण त्यांच्यासमोरच मी राजकीय मोठा झालो आणि अजितदादांचा वारसा त्या नक्की पुढे घेऊन जातील हा देखील विश्वास पण आहे. एकूणच शिवसेना म्हणजे शरद पवारांची बाजू घेताना दिसते, कारण प्रताप सरनाईकांनी देखील वक्तव्य केलं, रामदास भाईंनी देखील तसं वक्तव्य केलं. त्यामुळे कुठेतरी राजकीय घडामोडी पाहता बाजू नाही, इथं शरद पवार साहेबांची बाजू घेण्याचा प्रश्नच येत नाही. बघा, शरद पवार साहेबांची बाजू घेण्याएवढे म्हणजे मी माझं वैयक्तिक सांगतो, आम्ही काही मोठे नाहीत, कारण त्यांनी देशाचं नेतृत्व केलेलं आहे. त्यांचा पक्ष हा वेगळा पक्ष आहे आणि अजितदादांचा पक्ष हा वेगळा पक्ष आहे. त्याच्यामुळे मुद्दा असा राहतो की जनतेच्या मनातलं जे काय ते लोकप्रतिनिधींनी मांडलं पाहिजे. आज जनतेच्या मनामध्ये ही मात्र कुठेतरी संभ्रमावस्था आहे की एकीकडे समाधान नक्कीच आहे की सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री झाल्या किंवा अजितदादांचा वारसा ते पुढे चालवतील, पण इतक्या लवकर का झालं आणि मग ते का झालं ही शंका येताना कोणी हे करून घेतलं का, याच्या मागं कोणी आहे का, हा उदय सामंतचा प्रश्न नाही आहे किंवा प्रताप सरनाईकांचा प्रश्न नाही, हा महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातला प्रश्न आहे. दुसरीकडे राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला फटका बसणार असं दिसते, कारण शरद पवारांसह 7 खासदार 2 एप्रिल रोजी निवृत्त होतात आणि आमदार बलाबलानुसार 3 जागा त्यांच्या कमी होतील आणि भाजपच्या जागा मात्र वाढताना दिसतील. नाही, ही प्रोसिजर आहे. ज्यांचे खासदार वाढलेले असतात, ज्यांचे सत्तेमध्ये आमदार असतात जास्त, त्यांचा राज्यसभेचा सदस्य होतो आणि तुम्ही जर पूर्ण देशामध्ये बघितलं तर अनेक राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीचे आमदार हे अनेक पटीनं वाढलेलं असल्यामुळं नक्कीच हा फटका महाविकास आघाडीला म्हणजे एनडीए आघाडीला बसणार आहे. शरद पवार
संपर्क असेल पुन्हा निवडून म्हणजे किंवा राज्यसभेत जावं अशी इच्छा महाविकास आघाडीने व्यक्त केली पाहायला मिळते. कसं बोलतोय आम्ही त्यांना निवडून आणू. मतांचा कुठं आमच्याकडे याचं संजय राऊत म्हणाले. त्यांना झोळी पसरावी लागणार नाही. नाही, एक पहिली गोष्ट अशी आहे की शरद पवार साहेबांनी गेली 57-58 वर्ष या महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये सक्रिय सहभाग दर्शवलेला आहे आणि या महाराष्ट्राचं राजकारण शरद पवार साहेबांशिवाय होऊ शकत नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. परंतु त्यांनी राज्यसभेमध्ये यायचं न यायचं ह्याला सल्ला देणारे ज्यांनी सल्ला दिलाय ते तरी मोठे आहेत का किंवा मी मोठा आहे का? त्याच्यामुळे हा पवार साहेबांचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. आपण किती मोठ्या लोकांना सल्ले देतो ह्याचं भान काही लोकांना असलं पाहिजे. पवारसाहेब सक्षम आहेत. पवारसाहेबांनी देशाचं नेतृत्व केलेलं आहे. पंतप्रधान होता होता पवारसाहेब राहिलेले आहेत. अशा व्यक्तीला आपण काय करावं हे सांगणं एवढं तर मी नक्की, बाकी कोणी मोठं असू शकतं पण मी तर नक्की मोठा नाही. तर मुंबई महापालिकेचं भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यातले वाद पुण्याच्या प्रवर्तक त्यावेळी पाहायला मिळाले. खूप अशा पद्धतीची टीका दोन्हीकडून झाली. काय सांगाल? दोन्हीही त्या पक्षातले ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्यामध्ये जे काय चाललेलं आहे किंवा त्यांच्यामध्ये जे काय वादविवाद असतील, जी काय भाषणं चाललेली आहेत, हे त्यांना वैयक्तिक आलेले अनुभव असू शकतात. पण रामदासभाई कदम हे शिवसेनेचे नेते आहेत आणि शिवसेनेच्या नेत्याबद्दल असं बोलणं योग्य नाही. तर व्हिट्स हॉटेल प्रकरणी संजय शिरसाटांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, कारण राज्य सरकारकडून चौकशी समितीत बदल करण्यात आला असून चौकशी विभागीय आयुक्तांकडे सोपवण्यात आलेली आहे. आता चौकशी विभागीय आयुक्तांकडे सोपवली काय किंवा अन्य कोणाकडे सोपवली काय? चौकशीतनं सगळं निष्पन्न होईल ना. चौकशीतनं निष्पन्न व्हायच्या अगोदर आपण स्टेटमेंट करणं हे योग्य नाही. मुंबई महानगरपालिकेमध्ये एकमेव शरद राज्य सरकारकडून अजून कोणत्याही ठोस उपाययोजना केल्या नाहीत. काय नक्की उपाययोजना करणार आहेत किंवा काय? असं कोणी सांगितलं आपण आज? सगळी उपाययोजना झाली. ज्यावेळी ट्रॅफिक जाम झालं त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी त्याचा आढावा घेतला. तिथं टँकरचं काय झालं हे देखील मुख्यमंत्री महोदयांनी आढावा घेतला. तिथे जो दुसरा एक रोड चालू आहे, नवीन रोड चालू आहे, त्याच्यामुळे पाऊण तासाचं अंतर कमी होणार आहे, त्याचा आढावा देखील माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला. आता एखादी दुर्घटना घडल्यानंतर जे ट्रॅफिक जाम झालं ती दुर्घटना होऊ नये म्हणून काय काय पर्याय काढले पाहिजेत याच्यासाठी मुख्यमंत्री आणि स्वतः एकनाथ शिंदे साहेब हे कार्यरत आहेत आणि त्याचा पूर्ण आढावा त्या दोघांनी देखील 2 दिवसात घेतलेला आहे. मालेगावचं समीकरण अजून ठरायचं आहे. मालेगावच्या संदर्भामध्ये शिवसेनेनं आमचे गटनेते दादासाहेब भुसेंच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. त्याच्यामुळे मालेगावची समीकरणं अजून निश्चित झालेली नाहीत. मालेगावमध्ये शिवसेना आहे, मालेगावमध्ये भाजप आहे, मालेगावमध्ये इस्लाम पक्ष आहे आणि मालेगावमध्ये MIM आलेला आहे. त्याच्यामुळे तिथली आत्ताची ग्रासरूटची परिस्थिती काय आहे किंवा मतदारांची परिस्थिती काय आहे ही मला माहिती नाही. तिथं सगळं दादा भुसे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधली यंत्रणा राबते. त्याच्यामुळे दादा भुसे साहेब माननीय एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करून योग्य तो निर्णय घेतील. आता मात्र तुम्ही MIM सोबत जाण्याचा निर्णय घेतला त्यावरती काय प्रतिक्रिया? मगाशी पण मी सांगितलं की मालेगावमधली परिस्थिती ही वेगवेगळ्या पक्षांना वेगवेगळे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत. त्याच्यामध्ये भाजप आहे, त्याच्यामध्ये आम्ही शिवसेना आहे, त्याच्यामध्ये इस्लाम पक्ष आहे, त्याच्यामध्ये MIM आहे आणि तिथले निर्णय हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दादा भुसे साहेब घेतात. त्याच्यामुळे तिथली ग्राउंड रियालिटी काय आहे हे मी रत्नागिरीमध्ये बसून सांगू शकत नाही. त्यामुळे त्याची माहिती घेईल आणि माहिती घेतल्यानंतर याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर परत तुम्हाला बोलवेल आणि 100% देईल आज दिवसभरात.